सरकारची सर्वात महत्त्वाकांक्षी योजना म्हणजे मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना। आज राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब, उपमुख्यमंत्री आदरणीय एकनाथजी शिंदे साहेब आणि उपमुख्यमंत्री अजितदादा यांच्या सूचनेनुसार डिसेंबर महिन्याच्या हप्त्याच्या वितरणाची सुरुवात, सन्मान निधीच्या वितरणाची सुरुवात आपण आजपासून करत आहोत आणि साधारणपणे 9 ऑक्टोबर रोजी आपण शेवटचं डीबीटी केलेलं होतं आणि त्यावेळेला जवळपास 2,34,00,000 पेक्षा अधिक महिलांना आपण ह्या योजनेअंतर्गत लाभ दिला होता। आज डिसेंबर महिन्याचा हप्ता वितरित करत असताना यामध्ये 2,34,00,000 महिलांचा समावेश तर आहेच, पण ज्या महिलांना आधार सीडिंगमुळे लाभापासून वंचित राहावं लागत होतं त्याच्यातल्या सुद्धा ज्यांची आधार सीडिंग झालेली आहे त्या लाभार्थ्यांना सुद्धा आज आपण लाभाच्या वितरणाची सुरुवात सन्मान निधीची करत आहोत आणि साधारणपणे 2,34,00,000 आणि आधार सीडिंग झालेल्या ज्या लाभार्थी असतील त्यांना लाभ वितरणाची सुरुवात आजपासून होत असताना येत्या 4 ते 5 दिवसांमध्ये टप्प्याटप्प्याने आपण या लाभाचं वितरण करणार आहोत। आज साधारणपणे आधार सीडिंग झालेल्या नव्याने झालेल्यापैकी 12 लाखापेक्षा अधिक महिलांना आपण लाभ वितरणची सुरुवात केलेली आहे। 67 लाखापेक्षा अधिक महिलांना आज आपण पहिल्या दिवशी लाभ वितरित करत आहोत। असंच उद्या, परवा आणि आणखीन पुढचे 2 दिवस असे 4 दिवस रोज महिलांना लाभ वितरण करण्यात येईल आणि अशा पद्धतीनं 2,34,00,000च्या पुढच्या ज्या आहेत अशा पद्धतीनं आपण त्यांना लाभ वितरण करणार आहोत। त्यामुळे अधिकाधिक महिलांना हा जो सन्मान निधी आहे तो येत्या 3-4 दिवसाच्या कालावधीतच पोहोचणार आहे। माझी सर्व माता भगिनींना मनापासूनची विनंती आहे की आपल्याला लाडकी बहीण योजनेचा लाभ राज्याचे हे 3 लाडके भाऊंच्या माध्यमातून मिळतच आहे, पण याचा आपल्या पुढच्या ज्या उद्योगधंद्यांसाठी असेल, आपल्या वैयक्तिक जीवनामध्ये आरोग्यासाठी असेल, आपल्या कुटुंबासाठी असेल, स्वतःसाठी याचा निश्चितपणाने आपण योग्य तो वापर करावा। आपल्या सगळ्या जणींना नवीन वर्षाच्या सुद्धा मी मनापासूनच्या शुभेच्छा देते। धन्यवाद। तर तुम्ही आता ऐकलंच असेल लाडकी बहीण योजनेमध्ये बाल विकास मंत्री आदित्यताई तटकरे यांनी काय सांगितलेलं आहे। आदित्यताई तटकरे यांनी सांगितल्याप्रमाणे तुमच्या लाडक्या बहिणीचे पैसे हे आजपासून वितरण चालू केलेले आहेत। राज्याचे उपमुख्यमंत्री तसेच मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस तसेच उपमुख्यमंत्री अजित पवार आणि एकनाथ शिंदे साहेब यांनी सुद्धा त्या बाबतीत माहिती दिली आहे। तर ज्या लाडकी बहिणी खूप दिवसापासून वेट करत होत्या की आमच्या लाडक्या बहिणीचे पैसे कधी येणार, काय येणार, हप्ता कधी डिपॉझिट होणार, बऱ्याच नोव्हेंबर आणि डिसेंबरचे दोन्हीही हप्ते एकत्र मिळणार आहेत तुमचे आणि ते तुमच्या जे पोस्टाचं स्टेट बँकेचं खातं आहे त्यामध्ये जमा होणार आहेत। ही सूचना सध्या लाडकी बहीण योजनेमध्ये आदित्यताई तटकरे यांनी दिली आहे। तर तुम्ही तुमच्या अकाउंटमध्ये आजपासून जाऊन चेक करू शकता की तुमच्या अकाउंटला पैसे जमा झाले आहेत का। तर सध्या तर 15 जिल्ह्यामध्ये आज वाटप होणार आहे, ते सुद्धा माहिती आदित्यताई तटकरे यांनी दिलेली आहे। महिला व बाल विकास मंत्री आहेत ते। तर त्यांनी सांगितल्याप्रमाणे आजपासूनच तुमच्या अकाउंटमध्ये वितरण चालू झालेलं आहे। येणारे 2, 3, 4 दिवसामध्ये तुमच्या अकाउंटमध्ये पैसे जमा होतील आणि जे 15 जिल्हे आहेत जसं नागपूर झालं, विदर्भातले जेवढे जिल्हे येतात विदर्भामध्ये त्यांना आजच पैसे मिळतील, त्यांना सगळ्यात आधी वितरण होत आहे। तर ते त्यांच्या अकाउंटमध्ये जाऊन पैसे चेक करू शकतात की पैसे जमा झाले आहेत की नाही। आणि ज्या महिलांची ई-KYC अजूनपर्यंत झालेली नाही आहे त्यांनी त्यांची ई-KYC पूर्ण करून घ्यायची आहे, कारण की विदाऊट ई-KYCच्या तुमचा हप्ता जमा होणार नाहीत। हा वाला जो येणारा हप्ता आहे हा जमा होऊन जाईल, पण याच्यानंतरचे हप्ते जे आहेत ते जमा व्हायला तुम्हाला दिक्कत जाईल। त्या कारणाच्यानं तुम्ही तुमची ई-KYC प्रक्रिया हे संपूर्ण पूर्ण करून घ्यायची आहे, त्यानंतर तुम्हाला कुठल्याच प्रकारचा त्रास जाणार नाही। धन्यवाद।